तर ठाणे जिल्ह्यातही पावसानं थैमान घातलंय। मुसळधार पावसामुळे रस्ते पाण्याखाली गेलेत। रेल्वे वाहतुकीवरही पावसाचा परिणाम झालाय। लोकल सेवा ठप्प झाल्यानं ठाणे रेल्वे स्टेशनवर प्रवाशांची खूप गर्दी झाली आहे। कामानिमित्त लोकलनं प्रवास करणाऱ्या प्रवाशांना रेल्वे स्टेशनवरच ताटकळत उभं राहावं लागतंय। जाणून घेऊयात अपडेट्स आमचे प्रतिनिधी विकास काटे यांच्याकडून। विकास, आत्ताची काय परिस्थिती आहे? रेल्वे सेवा सुरळीत सुरू झाली आहे का? आणि सकाळपासून पडणाऱ्या पावसामुळे त्याला फटका कुर्वा रेल्वे स्थानकाला बसला होता। त्याच्यानंतर येताच फटका उपनगरामध्ये ठाण्यातनं कल्याणच्या दिशेने आणि ठाण्यातनं मुंबईच्या दिशेने रेल्वे सेवा आहे 20 ते 25 मिनिटे उशिराने धावत आहे। त्यामुळे ठाण्यावरनं ज्या काही रेल्वे आहेत त्या मुंबईच्या दिशेने बंद करण्यात आल्या आहेत। फास्ट ट्रॅकवरनं सगळ्या गाड्या फिरवण्यात आलेल्या आहेत। ज्या उपनगरात कल्याण करणं किंवा कसारा किंवा कर्जत या ठिकाणावर येणाऱ्या गाड्या मुंबईच्या दिशेने जात असताना खूप मोठ्या प्रमाणावरची गर्दी या ठिकाणी चाकरमान्यांनी केलेली आहे। विशेष म्हणजे आज सकाळपासून चाकरमानी घराच्या बाहेर पडल्यानंतर अशा प्रकारे झालेल्या गर्दीमुळे कुठेतरी प्रवाशांनी नाराजी व्यक्त केलेली आहे। खूप मोठ्या प्रमाणावरती ठाण्याच्या प्लॅटफॉर्म क्रमांक 4 आणि जे काही मुंबईच्या दिशेने जाणारे इतर काही प्लॅटफॉर्म आहेत त्या ठिकाणी गर्दी झाल्याचं चित्र दिसून येत आहे। धन्यवाद संपूर्ण माहितीसाठी विकास। तर ठाणे रेल्वे स्टेशनवरची ही गर्दी, गाड्या उशिरानं धावत आहेत त्यामुळे ही गर्दी वाढत चालली।